TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे। मुख्यमंत्री वयोश्री योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। या योजनेतून 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये देण्यात येणार आहे। यासोबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होईल। यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे, तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे आणि योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन आणि प्रशिक्षण देण्यात येईल। याची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी आणि शहरी भागांसाठी आयुक्तांमार्फत केली जाईल। यासाठी आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण आणि स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थींना 3000 रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल। या योजनेसाठी 480 कोटी रुपयांचा खर्चास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली। राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या 1.25 ते 1.5 कोटींच्या दरम्यान आहे। त्यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वास्थ्याने पीडित सुमारे 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल। केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यामध्ये राबवण्यात येते, मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच